शिवसेना नेते संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलतायत, जाऊया थेट। मंत्री जी से कॉन्फ्रेंस में या संपर्क में है। मैं प्रधानमंत्री जी के बारे में बोल सकता हूँ, मुझे लगता है गृह मंत्री भी है। अब ये शिकायतें दर्ज होती है, क्या होती है, उस बारे में तो मुझे मालूम नहीं, लेकिन ये देश तो राम भरोसे ही चल रहा है। इस देश में सरकार है, इस देश में प्रशासन है, इस देश में प्रधानमंत्री जी है, इस देश में स्वास्थ्य मंत्री है। लेकिन जिस तरह से कोरोना के वजह से मौतें हो रही है, जिस तरह से गंगा यमुना में लाशें सैकड़ों की संख्या में, वाराणसी से पटना तक आप देख रहे हो, और जिस तरह से एक तरह से हाहाकार मचा है, तो देश राम भरोसे ही चल रहा है। लेकिन प्रभु श्री राम के अयोध्या में भी हालत ख़राब है, वहाँ भी ऑक्सीजन के मारे लोग मर रहे हैं। मैं अब ये भी सुन रहा था। तो प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी, स्वास्थ्य मंत्री जी, राज्यों के मुख्यमंत्री ने, मैंने पहले भी कहा है कि एक दूसरे से अगर वो डायलॉग रखे इस मामले में, अहंकार और राजनीति अगर भूल कर, तो ही देश की स्थिति सुधर सकती है। लेकिन आपको लगता नहीं है कि महाराष्ट्र ने बहुत अच्छे तरीके से चीजों देखिए, महाराष्ट्र ने हमेशा अच्छी तरह से चीज़ों को संभाला है, लेकिन महाराष्ट्र को बदनाम करने की बहुत कोशिश हो गई। अपोजिशन हो या और कोई हो, केंद्र से हो, महाराष्ट्र को बदनाम करने की कोशिश हो गई। लेकिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में देश में सबसे बेहतर काम अगर किसने किया है तो महाराष्ट्र ने किया है। सर, एकूण जर बघितलं तर प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांसंदर्भात गायब असल्यासंदर्भात मोठी चर्चा सध्या होतीये आणि महाराष्ट्राचं कौतुक आता सध्या या पातळीवर मोठ्या प्रमाणात होतं। मी सातत्यानं सांगतो आहे, आधी आपण याच माध्यमातून सांगत राहिलो की देशाला या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढायचं असेल तर केंद्र सरकारने, प्रधानमंत्र्यांनी, देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेलच या देशामध्ये लागू करायला हवं, हे सगळ्यांचं आता एकमत आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच कोरोनाचे संसर्ग आहे, वर खाली होतो आहे, पण नियंत्रण करण्याचं काम, उत्तम प्रकारे सुविधा पुरवण्याचं काम आरोग्यविषयक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि त्याचं कौतुक देशात नव्हे तर जगभरात सुरू आहे। सर्वोच्च न्यायालय करताय, उच्च न्यायालय करताय, सर्वत्र महाराष्ट्राची पाठ थोपटली जाते। प्रधानमंत्र्यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रधानमंत्री किंवा सरकार हे जागेवरच आहेत, पण त्यांचं अस्तित्व दिसणं गरजेचं आहे। अदृश्यपणे काम करून चालणार नाही। पण सरकार असलं किंवा नसलं तरी हा देश सध्या या संकटाच्या काळामध्ये फक्त राम भरोसे पद्धतीनं सुरू आहे। ज्या पद्धतीनं गंगा यमुनेमध्ये प्रेतांचा खच पडलेला आहे, कोरोनाग्रस्तांची प्रेतं वाहत किनाऱ्याला लागली आहेत, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याचं भाग्यसुद्धा, संस्कारसुद्धा होत नाही आहेत। हे या देशामध्ये यापूर्वी कधी झालं नव्हतं। त्याच्यामुळे लोकांना असं वाटत असेल। सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आहे, आता सध्या देशामध्ये 4.25 लाख रुग्णसंख्या सापडते, असं असताना देखील प्रोजेक्टचं काम वेगानं सुरू आणि फोटो काढण्यात सुद्धा आता मनाई इस तरीके से सेंट्रल विस्टा के प्रोजेक्ट को देखिए, उस बारे में देश के प्रमुख विपक्ष नेताओं ने प्रधानमंत्री जी को एक खत लिखा है, चिंता व्यक्त की कि सेंट्रल विस्टा का जो प्रोजेक्ट है वो कुछ दिनों तक आप स्टॉप कर दीजिए और वो पूरा जो पैसा है 20-25 हज़ार करोड़ का, वो आप कोरोना के निवारण के लिए यूज़ कीजिए। छत्तीसगढ़ विधानसभा का काम, नई विधानसभा जो बनाने का काम चल रहा था, छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री ने उस पर रोक लगाई है और पूरा उनका जो बजट है वो कोरोना के लिए लाया है। तो अब ये देश की स्थिति ऐसी है, आप दिल्ली का नक्शा बदल के क्या करोगे? यहाँ लोग जिंदा रहने के लिए संघर्ष कर रहे हैं, लोगों को, आप लोगों की हालत देखिए। तो ये बात जो है, उद्धव ठाकरे से लेकर स्टालिन हो, ममता जी हो, सोनिया जी हो, सभी ने एक प्रधानमंत्री को पत्र लिखा इस बारे में और चिंता जाहिर की है। सर, आपको लगता है कि बंगाल चुनाव में प्रधानमंत्री मोदी का प्रचार करना उस सबसे बड़ी गलती थी? देखिए, बात ऐसी है कि
क्योंकि देश में लोग मर रहे थे बगैर नहीं नहीं, एक बात है कि उसके लिए चुनाव आयोग को ही जिम्मेदार ठहराना चाहिए। चुनाव आयोग को जिस तरह से मद्रास हाईकोर्ट ने लताड़ा है, मुझे लगता है चुनाव आयोग असली गुनहगार है। एक चरण में चुनाव हो सकते, 8 चरणों तक आपने चुनाव खींच कर क्या किया, आपने राजनीति की है और एक कोरोना का संक्रमण बढ़ने के लिए आपने एक ताकत दी है। ये बहुत ही देश के लिए दुर्भाग्यपूर्ण बात है। सर सेंटर विस्टा प्रोजेक्ट संदर्भात सध्या मोठी चर्चा होतीये। फोटो काढण्यात आता मनाई करण्यात आली आहे जेव्हा हा मुद्दा बाहेर आला। हा मुद्दा बाहेर आलेला नाही, हा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे। पण ज्या प्रकारे या देशामध्ये कोरोनाचं संकट भयंकर पद्धतीने वाढत आहे आणि गंगा यमुना अनेक नद्यांमध्ये प्रेत वाहताना दिसत आहेत, म्हणजे अंत्यसंस्कार करायला सुद्धा स्मशान आणि कब्रस्थानं कमी पडत आहे, तेव्हा हे सगळं समोर आलं आहे। त्यानंतर लोक म्हणत आहेत की या सेंट्रल विस्टा नवीन पार्लमेंट, प्रधानमंत्र्यांचं नवीन निवासस्थान याची गरज काय आहे? 20-25 हजार कोटी खर्च करून तुम्ही हा दिल्लीचा नक्षा बदलताय, त्यापेक्षा देशाची हालत जी सध्या आहे गंभीर आहे, ती सुधारण्यासाठी लोकांना जीवदान देण्यासाठी ऑक्सिजन, बेड्स, औषधं, लसीकरणासाठी हे पैसे वापरावेत, अशा प्रकारचं एक पत्र या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, त्यात माननीय उद्धव ठाकरे आहेत, एम स्टॅलिन आहेत, ममता बॅनर्जी आहेत, सोनिया गांधी आहेत, सगळे आहेत, सीताराम येचुरी आहेत, शरद पवार आहेत, सगळ्यांनी प्रधानमंत्र्यांनी कळवलं आहे की सेंट्रल विस्टा प्रोजेक्टवरती हा इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज नाही। सर एक सवाल, अंतिम सवाल ये कि इजराइल और फिलिस्तीन में जो स्थितियां बन रही हैं, उत्पन्न हो रही हैं, आपको लग रहा है कि वर्ल्ड वॉर की तरफ हम जा रहे हैं? नहीं, वो तो आज की बात नहीं है, वो लगभग हिंदुस्तान पाकिस्तान है। सर एक मिनिट सर, एकूण सर एकीकडे संपूर्ण देशामध्ये जे आहे ते महाराष्ट्राचं कौतुक होत आहे, महाराष्ट्र पॅटर्न राबावा असं म्हटलं जातंय, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारमध्येच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होताना बघायला मिळतात। वांद्रे मतदारसंघात झिशान सिद्दीकी यांनी जे आहे मला मुद्दा त्याच्याविषयी उचलला, तर जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात देखील बघा, नाराजी हे दर्शवली। पहा की मला कोणत्या आमदारांनी काय सांगितलं मला माहीत नाही। जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, महाविकास आघाडीतले वरिष्ठ मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते मंत्री आहेत, अनुभवी नेते आहेत। त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात खुलासा केलेला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे। कॅबिनेटमध्ये काय घडलं आहे, काय झालं आहे हे बाहेर सांगता येत नाही, चर्चा झाल्या असतील काही, पण एक सांगतो की बाहेर कितीही कोणीही अफवा पसरवल्या तरी महाविकास आघाडीचं सरकार हे स्थिर आहे, हे मजबूत आहे। आता भांड्याला भांडं लागलं असेल कॅबिनेटमध्ये, पण आमची भांडी काचीची नाही आहेत, ती फुटणार नाही आहेत, लक्षात घ्या, किंवा तडेही जाणार नाही आहेत, मजबूत आहेत। आघाड़ी में फूट है क्या? आघाड़ी में थोड़ी भी फूट नहीं है, मैंने कहा ना, बर्तन को लगता है कैबिनेट में कुछ बातें हो गई होगी, लेकिन हमारे बर्तन कांच के नहीं है, हमारे घर शीशे के नहीं है, कोई पत्थर मारे और टूट जाए। एक मजबूत महाविकास आघाडी है और 5 साल तक काम करेगी। पण वांद्र्यामध्ये वादाला सुरुवात झाली आहे असं देखील म्हटलं जातं। एकीकडे भाजप शिवसेनेच्या विरोधात भूमिका मांडत होती, आता झिशान सिद्दीकी काँग्रेसचे आमदार आहेत, ते स्वतः शिवसेनेवर टीका करताना दिसून येत आहेत। मला त्याच्याविषयी माहिती सर लसीकरणाबद्दलचं महत्त्वाचं चला